नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मोका प्रकरणाशी संबंधित आरोपी राहुल पाटोळेला जामीन मंजूर. ॲडव्होकेट सतीश उगळे यांचा युक्तिवाद. अहिल्यानगर शहरात गाजलेल्या MIDC येथील वैभव नाईकवाडी खून प्रकरणात विशेष मोका न्यायालयानं आरोपी राहुल पाटोळेला जामिनावर मुक्त केलं आहे. सरकार पक्षाने दिलेल्या पुराव्यांवर नेमकं बोट ठेवत तपासातील त्रुटी व विसंगती मांडत ॲडव्होकेट सतीश उगळे यांनी धारदार युक्तिवाद सादर केला. त्यांच्या कायदेशीर तयारीसमोर सरकार पक्षाचा दावा फोल ठरला. 21 ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट गुगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाबाबत असलेली माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. फेब्रुवारी 2025 मध्ये एका अपहरणाच्या प्रकरणामध्ये तपास करत असताना तोपखाना पोलिसांना खुनाच्या प्रकरणाची MIDC परिसरामध्ये खुनाच्या प्रकरणाची चुनचुन लागली आणि त्या प्रकरणाचा तपास करत असताना तोपखाना पोलिसांना MIDC भागातील एक तरुण मुलगा, त्याचं नाव कायदेशीर प्रक्रियेसाठी आम्ही नाव जाणून बुजून टाळत आहोत, तर तो X मुलगा याला किडनॅप केल्याबाबतची घटना जी ती पोलिसांच्या समोर आली. दरम्यानच्या काळामध्ये दुसरा एक त्याचा मित्र जो होता यस नावाचा, तर त्याला देखील किडनॅपिंग करण्याच्या संदर्भात तक्रार, मिसिंग कंप्लेंट दाखल झालेली होती पोलीस स्टेशनला. आणि या दोन्ही या किडनॅपिंगच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना हा जो MIDC परिसरातील हा X जो तरुण आहे, या तरुणाला किडनॅपिंग केल्याचे आणि नंतर त्याचा किडनॅपिंग करून खून केल्याबाबतचा गंभीर प्रकार हा फेब्रुवारी 2025 मध्ये उघडकीस आलेला होता. त्या प्रकरणाचा तपास तोपखाना पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि चाणाक्ष पद्धतीने करून त्या प्रकरणामध्ये एकूण 11 आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या विरुद्ध मोका प्रकरणाची कारवाई सुरू करण्यात आलेली होती आणि पुढे चलून या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोकाची कलम जी येथे लावलेली होती. तर या प्रकरणामध्ये हा जो मयत X आहे, या Xला त्याच्या परिसरामधून त्याला किडनॅप करून त्याला एका अज्ञात ठिकाणी त्याला ठेवून त्याला या 11 आरोपींनी मारहाण केली आणि त्याच्यासोबत जो दुसरा यस नावाचा जो काही साक्षीदार आहे त्याला देखील किडनॅप करून त्याला देखील त्या X सोबत ठेवलेलं होतं. असे हे 2 विक्टिम यांना किडनॅप करून ठेवलेलं होतं. त्यापैकी एकाला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू झाल्यानंतर मग घाईघाईमध्ये या सर्व आरोपींनी त्याची डेड बॉडी जी आहे ती डेड बॉडी पेट्रोल टाकून पेटून देऊन तो पुरावा जो आहे तो नष्ट केला. त्याची डेड बॉडी नष्ट केली आणि पुरावा नष्ट केला. अशा स्वरूपाचा गुन्हा, अशा स्वरूपाचा प्रकरण तोपखाना पोलिसांनी तपासांती रिव्हील केलेलं होतं आणि यामध्ये या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आलेली होती. मोकाची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणातील आरोपी पाटोळे याच्या जामिनाची सुनावणी नुकतीच सत्र न्यायालय अहमदनगर व मोका न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 यांच्या समोर झाली आणि त्यामध्ये राहुल पाटोळे हा जो आरोपी आहे याला नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचा जामीन मंजूर करतेवेळी न्यायालयासमोर जे काही पुरावे सरकार पक्षातर्फे देण्यात आले होते ते हे की हा जो आरोपी राहुल आहे, हा आरोपी राहुल CCTV फुटेजमध्ये मैताला गाडीवर टाकून घेऊन जाताना दिसतोय. त्याच्यासोबत हा मैतासोबत याला पाहण्यात आलेला आहे आणि मैताला यांनी मारहाण केलेली आहे असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जो आहे, आय विटनेस, त्या आय विटनेसचा पुरावा जो आहे तो न्यायालयासमोर होता, दोषारोपपत्रामध्ये होता. परंतु न्यायालयासमोर ज्या काही बाबी आम्ही प्रकर्षाने प्रकरणामध्ये गंभीर असलेल्या त्रुटी आणि बाबी न्यायालयासमोर ज्या सादर केल्या त्या सर्व बाबींचा विचार करून आणि प्रकरणामध्ये एकंदरीत आरोपीच्या बाबतीत असलेला पुरावा, प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध मिळून आलेले साक्षी पुरावे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस, या सर्व गोष्टींचा आणि आय विटनेस जो दुसरा व्हिक्टिम ज्याला किडनॅप केलेलं होतं तो आय विटनेस होता या प्रकरणामधला, त्याचा असलेला जाब पुरावा, या सर्व बाबींचा विचार करून मोका न्यायाधीश व जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 यांनी नुकताच आज आरोपी राहुल बंडू पाटोळे या आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.